झी 24 उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना कानपिचक्या देण्यात आल्या। तसंच पुणे जैन बोर्डिंग आणि सिडको जमीन प्रकरणावरूनही भाजप आणि शिवसेनेवर सुद्धा निशाणा साधण्यात आलाय। तर सामनाच्या अग्रलेखातून पार्थ पवार अजित पवार यांना कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत। काय म्हटलेलं आहे सामनाच्या अग्रलेखात आपण एकदा पाहूयात। महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे ते भयंकर आहे आणि तितकंच चिंताजनक आहे। प्रश्न चिरंजीव पार्थचा नसून ज्या पद्धतीने महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्याची चिंता आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये जे घडलं तेच मुंढवा जमीन प्रकरणात घडलंय। ही भ्रष्टाचारांमधली लढाई आहे, ती चिरंजीव पार्थच्या निमित्तानं चव्हाट्यावर आली। पुण्यामध्ये एक जमिनीचा घोटाळा वावटळीसारखा आला आणि निघून गेला। महाराष्ट्रात अलीकडे अशा वावटळी नित्याच्या झालेल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील 5000 एकर वन जमीन मंत्री शिरसाट यांनी बिवलकर नामक व्यक्तीला बहाल केली। अदानीसाठी मुंबईपासून चंद्रपूर पर्यंत फडणवीस सरकारनंच भूदान यज्ञ आरंभलाय आणि आता त्यामध्ये चिरंजीव पार्थच्या जमीन व्यवहाराची सुद्धा भर पडली आहे। पोरग बापावर गेले वारे पठ्ठ्या असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे।